कुठून आलाय तुम्ही? कोकणात. हे किती वर्षापासून आहे तुम्हाला? म्हणजे मला ते 3 वर्षापर्यंत होतं. 1 वर्ष सोडून निघलं होतं. हां. मग परत झालं होतं. परत झालं. कुठे कुठे ट्रीटमेंट वगैरे? आम्ही नागपूर इथं नागपूर कसा आहे पण आम्हाला दूध पडायचं म्हणून दूर गेलं. अच्छा. आणि ते डॉक्टरांनी सरांनी सांगितलं आम्हाला तुमचा पत्ता दिला म्हणून या तिथं आलो. म्हणजे मालपूरला पण दाखवलं होतं का? हो. तिथं आम्हाला दिवस पडायचं ना. तिथे काय फरक पडला नसेल? तिथं एक फरक पडला होता. परत झालं ते आम्हाला. मग तुम्हाला सगळ्या ठिकाणी खाज येते का? नाही, तिथं खाजर घाल त्याच्यामुळे खाजत नाही ते. नाही ना. सुरुवातीला बारीक स्पॉट पुढे झालं शिनू होता ना, ताप येतो तेव्हा शिनू होता ना, तोच प्रकार होता. इथे झाला आता अंगावरचं बारीक बारीक स्पॉट मोठे व्हायला लागले. आता बरंच कमी झालं दिसतंय ते. आतापर्यंत जी ट्रीटमेंट घेतली तुम्ही त्याच्यामध्ये काय असतं? केमिकल असतं. केमिकलने लवकर फरक पडतो, पण त्या औषधं थांबले की मग ते परत नवीन होतं. आपल्याकडे पूर्णपणे वनस्पती अर्कापासून बनवलेल्या औषध गोळ्यांची ट्रीटमेंट आहे, ज्याला आपण आयुर्वेदिक किंवा इलेक्ट्रो होमिओपॅथी म्हणतो. आयुर्वेदिक पण तुम्ही ऐकलंय, होमिओपॅथी ऐकलंय, पण इलेक्ट्रो होमिओपॅथी नवीन पद्धत आहे. त्याच्यामध्ये मी स्वतःवर आधी ट्राय केला. मला 8 महिन्यामध्ये माझं क्लिअर झालं. आता तुमच्यासारखे जवळजवळ 100च्या वर पेशंट आहेत जे कव्हर झाले. सरांची मिसेस अशा प्रत्येक पेशंटला आपण दिलंय, प्रत्येकाला फरक पडतोच. फक्त केमिकलचा थोडा लवकर फरक पडतो, याचा उशिरा फरक. तुम्हाला आम्ही 1.5 महिन्याचं एक औषध देऊ. म्हणजे जे पहिलं औषध बनवतो एवढं ते 1.5 महिना जातं. हां, त्याच्यात तुम्हाला किती फरक पडला त्याच्यावर मग पुढचं औषध असतं. तर साधारणतः तुम्हाला 4-5 वेळा यावं लागेल. काही लांब नाही खोकला. आणि संपायच्या आधी येऊन जायचं किंवा संपायच्या आधी फोन करून द्यायचा. दादा पण आले ना, त्यांच्या आम्ही देऊन देऊ. फक्त एवढं आहे की ते पुढच्या वेळेस किती प्रमाणात कमी झालंय फोटो काढून आणायचे. जसे मी आता काढले तसे फोटो काढून आणायचे. आम्ही मॅच करतो की पहिले किती होतं, नंतर किती कमी झालं. म्हणजे आपल्यालाही कळतं, तुम्हालाही कळतं कमी होतंय की नाही. आणि हे औषधं आपल्या शरीरावर अवलंबून असते किती लवकर आपल्याला रिस्पॉन्स करतात. आता आज सकाळीच पिंपळनेर एक पेशंट घेऊन गेले. ते पेशंट आलेलं नव्हतं. पहिल्यांदा आपण 2 वेळा दिलं होतं, आता 3ऱ्यांदा दिलं. त्याचा जेव्हा व्हिडिओ कॉल केला त्याला तर 3च महिन्यात पूर्ण गायब झाला त्याचं. असं पण असतं, पण त्याला म्हटलं 3 ते 6 महिने कोर्स करून घे म्हणजे नवीन येणार नाही. शेवटी तुमच्या शरीरावर 6 ते 8 महिने लागतील, पण रेग्युलर केलं पाहिजे. असं नाही की पहिली सेटिंग घेतली मला काही फरक पडत नाही मग बंद करून दिलं तर त्याच्याने फरक पडणार नाही. तुम्ही रेग्युलर घेणार असाल तर औषधं घेऊन जायची. नाहीतर मग कसं आहे 1-2 महिन्यात काही फरक जाणवत नाही. आपण काय म्हणतो की फरक पडत नाहीये मग जाऊ द्या, हे नाही दुसरं घेऊ. तसं करायचं असेल तर मग औषधं स्टार्ट करायचे. तुम्ही रेग्युलर 6 महिने 8 महिने, कारण ही गोष्ट अशी की ती लवकर कव्हर होणारी नाही. याला वेळ लागतो. 6 महिने 8 महिने लागतील असं धरून चालायचं. आपल्याला 3 ते 4 वेळा औषधं घ्यावी लागतात. एक वेळेचं घेतलेलं औषध तुम्हाला 2 महिने जातात. असे 3 वेळा किंवा 4 वेळा तुम्हाला औषधं घ्यावी लागतात. रेग्युलर करणार असाल तर औषधं रेग्युलर करणार. हा तेच ना. मग नाही कसं आहे होत नाहीये मग जाऊ द्या बंद करा असं नाही. मग ते कव्हर व्हायला सुरुवात होते आणि तेव्हा मेडिसिन बंद होऊन जाते. असं नको आहे. कारण की खराब दिसत चित्र दिसतं ना त्या अंगावर. कुठं गेलो तरी तर अशी बाहेर वाटत नेमकं आणि चेहरा कोणी काय झालं मग थोडा भीती वाटते ना सांगायचं.